मेकॅनिझम ऑफ वर्किंग ऑफ हार्ट. हार्टचं वर्किंग कसं चालतं किंवा कार्डियाक सायकल किंवा हार्टबीट कशा पद्धतीनं चालू आहे. हार्टबीट आपण माधुरी दीक्षितनं सिनेमात म्हटलेलं आपल्याला माहित आहे, धक धक करने लगा. पण ते धकधक नाही आहे, धकधक नाही आहे, ते लबडब 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 लबडब. कंटिन्युअसली आपलं हार्ट फक्त लब आणि डब दोनच प्रकारचे आवाज नॉर्मल कंडिशनला काढतं. आता माधुरी दीक्षितचं हृदय वेगळं असेल, तिचा आवाज वेगळा येत असेल हृदयातनं, आपल्याला काही माहिती नाही. तर हे कार्डियाक सायकल कसं चालतं म्हणताना सोपं आहे, धक धक करने लगा. पण ऍक्च्युअल मेकॅनिझम काय आहे त्याची, कैसा धक धक करताय, ती मेकॅनिझम आपण स्टडी करू. त्याच्यापूर्वी आपल्या हार्टमध्ये कंडक्टिंग सिस्टीम आहे, त्याच्याशिवाय शक्य नाही आहे. हार्ट जनरली दोन टाईपचे असतात, न्यूरोजेनिक हार्ट आणि मायोजेनिक हार्ट. म्हणजे ज्या हृदयाला प्रत्येक वेळी हार्टबीट करा, नर्वस सिस्टीमची परवानगी घ्यावी लागते. मग हार्टबीट करू का आता, करा म्हणणार, हार्टबीट करू का आता, नर्वस सिस्टीम म्हणणार करा, हार्टबीट करू का आता, नर्वस सिस्टीम करा. म्हणजे प्रत्येक हार्टबीटवर जर नर्वस सिस्टीमचा कंट्रोल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, न्यूरोजेनिक हार्ट. पण आपण नशिबान आहे, आपलं हार्ट मायोजेनिक आहे, मायोजेनिक आहे. म्हणजे जर स्पीड वाढवायचा असेल किंवा वाढलेला स्पीड कमी करायचा असेल तरच नर्वस सिस्टीमची परवानगी. 72 पर मिनिट हार्टबीट साठी नर्वस सिस्टीमची परवानगी गरजेची नाही. हृदय स्वतःचं काम स्वतः करतं. ऑटो रिदमिसिटी ही आपल्या हृदयाची प्रॉपर्टी आहे, ऑटोमॅटिक आहे. नर्वस सिस्टीमवर त्याचा हार्टबीटचा डायरेक्ट संबंध नाही आहे. रेट वाढवायचा, स्पीड वाढवायचा का स्पीड कमी करायचा याचा संबंध येतोय. पण बेसिक हार्टबीट 72 पर मिनिटला हार्टबीट स्वतःच कंट्रोल करतंय, इम्पल्स स्वतः जनरेट करतंय, म्हणून त्याला आपण म्हणतो मायोजेनिक हार्ट. आणि म्हणून तर एखाद्या व्यक्तीचं हार्ट काढल्यानंतर आपण काय करतो, दुसऱ्या ठिकाणी जिथं कुठं पेशंट असेल त्या पेशंटला त्या ठिकाणी घेऊन जातो आपण हार्ट, आणि त्या गरज असलेल्या पेशंटला हार्ट देतो, ट्रान्सप्लांट करतो. इतका वेळ हृदय चालू राहिलं म्हणूनच दिलं नाही हे. याला आपण ऑटो रिदमिसिटी म्हणतो. मायोजेनिक हार्ट असल्यामुळं हे शक्य आहे, आणि आपलं हार्ट मायोजेनिक आहे. आता या हार्टचं वर्किंग करण्यासाठी कंडक्टिंग सिस्टीम आवश्यक आहे. कंडक्टिंग सिस्टीम पाहिजे. मग आपल्या जी हार्टमध्ये कंडक्टिंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये एक मेन पार्ट आहे, या सुपेरियर व्हेना कॅवाच्या खाली इथं स्पेशल कार्डियाक मसलचं पॅच आहे. त्याला आपण सायनो ऑरिक्युलर नोड म्हणतो किंवा त्याला SA नोड असंही नाव आहे. याला पेसमेकर म्हणायचं, कारण दर 0.8 सेकंदाला
म्हणजे एका सेकंदापेक्षाही कमी काळ लागतो एका हार्टबीटला. एका मिनिटाला 72 म्हणजे 60 सेकंदाला 72 म्हणजे एका सायकलला 0.8 सेकंद एवढा कालावधी लागतो. दर 0.8 सेकंदाला हार्टबीटचा इम्पल्स जनरेट केला जातो दर 0.8 सेकंदाला एकदा. म्हणून याला आपण पेसमेकर म्हणतो. इम्पल्स जनरेट केला जातो या पेसमेकरच्या मदतीनं. आणि मग हा इम्पल्स इथं इंटर ॲट्रियल ट्रॅकच्या मदतीनं, फायबरच्या मदतीनं हा इम्पल्स दोन्ही ऑरिकल मध्ये स्प्रेड केला जातो. इम्पल्स म्हणजे छोटा करंटच आहे ना, मिलीव्होल्ट मध्ये करंटच आहे ना. त्याचबरोबर या राईट ऑरिकल मध्ये पण या जंक्शनच्या दरम्यान आणखी एक पॅच आहे. हे ऑरिकल आणि व्हेंट्रिकल या जंक्शनच्या दरम्यान आहे, पण राईट ऑरिकल मध्येच आहे. याला आपण म्हणतो ऑरिक्युलो व्हेंट्रिक्युलार नोड और एव्ही नोड. याला सायनो ऑरिक्युलार नोड आपण म्हणतो. इकडचा एसे नोडनं जनरेट केलेला इम्पल्स रिसीव करायचा आणि पुढं ट्रान्समिट करायचा, असं काम आहे या एसे नोडचं. त्यामुळं त्याला पेस सेटर असं नाव दिलंय. इथं एक बंडल आहे, त्याला बंडल ऑफ हिस म्हणायचं. बंडल ऑफ हिस. आणि या बंडल ऑफ हिस पासून धाग्यांची इकडे एक धाग्याची लाईन, इकडं ब्रँचिंग त्याचं ब्रँचिंग झालेलं आहे. हो, स्पेशल फायबर्स आहेत, कंडक्टिव्हिटी असणारे फायबर्स आहेत. यांना आपण पुरकेंजेस फायबर्स म्हणतो. So conducting system of heart consists of SA node, AV node, bundles of His and Purkinje's fibers spread on all over the ventricles. Ventricle मध्ये सगळीकडे स्प्रेड झालेले ते. आणि ऑरिकल मध्ये स्प्रेड होण्यासाठी इंटर ॲट्रियल ट्रॅक तिथं त्या ठिकाणी आहे. तर अशी कंडक्टिंग सिस्टीम बनलेली आहे. आता याच कंडक्टिंग सिस्टीमच्या मदतीनं हार्टबीट होत आहेत. या हार्टबीट मध्ये 3 मेन फेजेस येतात. आपल्याला तर माहिती आहे 72 पर मिनिट या रेटनं हार्टबीट होत आहेत. 72 पर मिनिट या रेटनं हार्टबीट होतात. म्हणजे 60 सेकंदाला 72 म्हणजे एका हार्टबीटसाठी 0.8 सेकंद एवढा ड्युरेशन लागतो. आणि याच्यामध्ये महत्वाचे जे टप्पे येतात, यामध्ये ऑरिक्युलार सिस्टॉल, त्यानंतर व्हेंट्रिक्युलार सिस्टॉल आणि थर्ड आहे टोटल
डायस्टॉल. सिस्टॉल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, डायस्टॉल म्हणजे रिलॅक्सेशन. ऑरिक्युलार सिस्टॉल म्हणजे ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन, व्हेंट्रिक्युलार सिस्टॉल म्हणजे फक्त व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन, आणि टोटल डायस्टॉल म्हणजे ऑरिकल आणि व्हेंट्रिकल यांचं कंबाईन रिलॅक्सेशन. या मध्ये 0.1 सेकंद एवढा ड्युरेशन ऑरिक्युलार सिस्टॉलला लागतो, 0.3 सेकंद व्हेंट्रिक्युलार सिस्टॉलला ड्युरेशन लागतो, आणि 0.4 सेकंद एवढा ड्युरेशन टोटल डायस्टॉल दोन्ही रिलॅक्स होण्यासाठी लागतो. हे तीन महत्वाचे टप्पे यामध्ये आहेत. So heartbeat consists of, or cardiac cycle consists of auricular systole last for 0.1 second, ventricular systole last for 0.3 second, and total diastole, joint diastole last for 0.4 second. आता टोटल ड्युरेशन मध्ये ऑरिकलनं जर 0.1 सेकंद कॉन्ट्रॅक्शन केलं असेल तर याचा अर्थ राहिलेला 0.7 सेकंद रिलॅक्सेशन मध्ये येते. व्हेंट्रिकलनं जर वैयक्तिकरित्या 0.3 सेकंद कॉन्ट्रॅक्शन केलं असेल तर 0.7 सेकंद ते रिलॅक्स मध्ये आहे. परंतु जॉईंट डायस्टॉल विचारात घेतला तर तो दोघांचा मिळून गृहीत धरायचा आहे. याचा 0.3 आणि 0.1 म्हणजे 0.4 झाला, म्हणजे राहिला काय 0.4 कंबाईंड रिलॅक्सेशन ड्युरेशन. आता होतं काय हार्टबीटच्या प्रोसेसमध्ये ते आपण बघूया. समजा आता ऑरिकल आणि व्हेंट्रिकल टोटल हार्ट रिलॅक्स कंडिशन मध्ये आहे, डायस्टॉल कंडिशन मध्ये आहे, डायस्टॉल कंडिशन मध्ये आहे. त्यावेळी या इम्प्युअर ब्लड राईट ऑरिकल मध्ये भरलं जातं. राईट ऑरिकल मध्ये इम्प्युअर ब्लड भरलं जातं. सुपेरियर व्हेना कॅवाकडनं इथं ब्लड येणार, इन्फेरियर या व्हेना कॅवाकडनं ब्लड येणार, करोनरी सायनस कडनं, करोनरी व्हेन्स मार्फत जे हार्टच्या वॉल्स कडनं इम्प्युअर ब्लड इथं आणलंय तेही येणार. तर एकूणच बॉडीच्या सर्व पार्ट कडचं इम्प्युअर ब्लड राईट ऑरिकल मध्ये येतं. त्याच वेळी लंग कडनं पल्मोनरी व्हेन्स आहेत 4, त्यांच्या मार्फत प्युअर ब्लड इथं आणलं जातं. आणि हे ऑरिकल ब्लडनं भरले की एसए नोड स्टिम्युलेट होतो. एसए नोड कॉन्ट्रॅक्शनचा इम्पल्स जनरेट करतो. पेसमेकर आहे तो, जनरेट करतो, आणि तो इम्पल्स या ऑरिकल मध्ये इंटर ॲट्रियल ट्रॅक मार्फत स्प्रेड होतो पूर्ण दोन्ही ऑरिकल मध्ये. एसए नोडनं जनरेट केलेला इम्पल्स इंटर ॲट्रियल ट्रॅक मार्फत स्प्रेड होतो आणि दोन्ही ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. याला म्हणायचं ऑरिक्युलार सिस्टॉल. ड्युरेशन आहे 0.1 सेकंद. आणि त्यामुळं काय होणार, राईट ऑरिकल मधलं ब्लड राईट व्हेंट्रिकल मध्ये जाईल, लेफ्ट ऑरिकल मधलं प्युअर ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये पाठवलं जाईल. हा बदल त्यामध्ये होतो. याला आपण म्हणतो ऑरिक्युलार सिस्टॉल. आता ऑरिकलनी ब्लड कुठं पाठवलंय, दोन्ही व्हेंट्रिकल मध्ये पाठवलंय. आता ऑरिकलचं महत्वाचं काम संपलं, सिस्टॉल झाला. आता हा जो इम्पल्स आहे एसए नोडनं जनरेट केलेला, जसा ऑरिकल मध्ये स्प्रेड होतो, आता एव्ही नोड तो पिक करतो
बंडल्स ऑफ हिसला देतो आणि बंडल्स ऑफ हिस कडनं तो इम्पल्स पूर्ण व्हेंट्रिकल मध्ये स्प्रेड केला जातो या पुरकेंजेस फायबरच्या मदतीनं, आणि त्यामुळं हा कॉन्ट्रॅक्शनचा इम्पल्स व्हेंट्रिकल मध्ये स्प्रेड झाल्यामुळं दोन्ही व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यांच्यामध्ये असलेलं प्युअर इम्प्युअर ब्लड त्या ॲओर्टामध्ये पंप करतात. राईट व्हेंट्रिकल मध्ये कसलं ब्लड आहे? इम्प्युअर आहे. ते कुणामध्ये पंप करणार? पल्मोनरी ॲओर्टामध्ये पंप करणार, आणि पल्मोनरी ॲओर्टा दोन्ही लंग्सला इम्प्युअर ब्लड देऊन जाणार तिथं. आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये जे प्युअर ब्लड आहे ते प्युअर ब्लड ॲओर्टिक आर्च, सिस्टेमिक आर्च यामध्ये पंप केलं जातं आणि या ॲओर्टामधून ब्लड पूर्ण बॉडीला प्युअर ब्लडचा सप्लाय इथूनच केला जातो. त्यामुळे जास्त प्रेशर मध्ये आहे हे. व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल असं होतं. हा ड्युरेशन किती आहे? 0.3 सेकंद आहे. हा ड्युरेशन किती आहे? 0.3 सेकंद. मग ऑरिकल तर अगोदरच रिलॅक्स कंडिशन मध्ये आहे, त्यांनी 0.1 सेकंद कॉन्ट्रॅक्शन केलं, आता ते रिलॅक्स मध्ये आहेत. आता व्हेंट्रिकलनी कॉन्ट्रॅक्शन 0.3 सेकंद केलं, आता इथून पुढे ते पण रिलॅक्स असणार आहेत. दोघांचा रिलॅक्स असणारा कंबाईन जॉईंट डायस्टॉलिक पिरियड जो आहे तो आहे 0.4 सेकंद. दोघंही रिलॅक्स आहेत, परंतु दोघंही रिलॅक्स असताना इथं काय होणार आहे? पुन्हा दोन्ही ऑरिकल मध्ये प्युअर इम्प्युअर ब्लड भरलं जाणार आहे. प्युअर इम्प्युअर ब्लड भरलं की लगेच एसए नोड स्टिम्युलेट होणार आहे, दुसरं कार्डियाक सायकल सुरू होणार आहे. हा इम्पल्स या एसए नोड कडनं 5 मीटर पर सेकंद एवढ्या वेगानं तो इम्पल्स पुढे जात असतो. एवढ्या वेगानं इथून या एसए नोड कडनं निघलेला इम्पल्स जो आहे तो पुढे जात असतो. तर अशा प्रकारे कार्डियाक सायकल मध्ये हे मेजर इव्हेंट आहेत. कोणकोणते? ऑरिक्युलर सिस्टॉल, व्हेंट्रिक्युलर सिस्टॉल आणि टोटल डायस्टॉल. आता या दरम्यान ज्यावेळी व्हेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होत असतं त्यावेळी ब्लडचा बॅकफ्लो होऊ नये यासाठी या ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल क्लोज होतात, आणि या व्हेंट्रिकल मधून ब्लड त्या ॲओर्टामध्ये पंप केल्यानंतर ॲओर्टा मधून पुन्हा व्हेंट्रिकल मध्ये ब्लड येऊ नये यासाठी तिथं सेमिलुनार ज्या वॉल्स आहेत प्रत्येकामध्ये, त्या सेमिलुनार वॉल्स पण तिथं मदत करतात, प्रिव्हेंट करतात बॅकफ्लो. आता हे झालं कार्डियाक सायकल बद्दल. हार्टबीट, कार्डियाक सायकल, मेकॅनिझम ऑफ वर्किंग ऑफ हार्ट. आता या हार्ट मधून काही साऊंड प्रोड्यूस केले जातात, त्याला आपण हार्ट साऊंड म्हणतो. हार्ट साऊंड म्हणतो आपण. ज्यावेळी व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावेळी कशावर प्रेशर येत आहे? या ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल त्यावेळी क्लोज होत असतात. आता त्या कोलॅप्स होऊ नये याच्यासाठी काय आहे? कॉर्डी टेंडेनी जोडलेले आहेत, त्याला कॉर्ड जोडलेले आहेत, धागे जोडलेले आहेत. त्यामुळे ही वॉल काय होणार आहे? इथपर्यंत बंद होणार आहे, आत जाणार नाहीये, कोलॅप्स होणार नाही.
कॉर्डी टेंडेनी असल्यामुळं. आणि या ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड वॉलचं क्लोजिंग होतं वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होताना. वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होताना ट्रायकस्पीड आणि बायकस्पीड वॉलचं क्लोजिंग होतं आणि त्याच्यामुळं जो साऊंड प्रोड्यूस केला जातो त्याला आपण म्हणतो लब साऊंड. लब साऊंड आहे. त्यानंतर वेंट्रिकलनी तर कॉन्ट्रॅक्शन केलं, त्या रिस्पेक्टेड ॲओर्टामध्ये ब्लड पंप केलं, पण पंप केल्यानंतर त्या ॲओर्टामधून म्हणजे ॲओर्टिक आर्च आणि पल्मोनरी ॲओर्टामधून ते ब्लड परत व्हेंट्रिकलमध्ये येऊ नये याच्यासाठी सेमी लुनार वॉल्स आहेत. त्या सेमी लुनार वॉल क्लोज होतात आणि त्यांच्या क्लोजिंगमुळं जो आवाज येतो त्याला आपण म्हणतो डब किंवा डब. त्याला आपण डब साऊंड म्हणतो किंवा डब साऊंड. त्याप्रमाणे प्रत्येक कार्डियक सायकलमध्ये वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होताना ट्रायकस्पीड बायकस्पीडच्या क्लोजिंगमुळं लब साऊंड येणार आणि वेंट्रिकलच्या रिलॅक्सेशनच्या वेळी ॲओर्टामधून ब्लड खाली येऊ नये वेंट्रिकलमध्ये, त्यासाठी सेमी लुनार वॉलचं क्लोजिंग होतं, त्यामुळं डब साऊंड येणार. प्रत्येक कार्डियक सायकलमध्ये एकदा लब एकदा डब, लब 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 डब, कंटिन्युअसली थ्रूआउट लाईफ विदाउट फटीग. आपलं हृदय कधीही दमत नाही. ज्या दिवशी हृदय दमतं त्या दिवशी आपण अस्तित्वात राहत नाही. कारण ऑटो रिदमिसिटी दिलेली आहे निसर्गानं आपल्याला, ही फार मोठी गिफ्ट दिलेली आहे. आपल्या ज्या कार्डियक मसल्स आहेत त्यांना ऑटो रिदमिसिटी दिलेली आहे आणि त्यामुळं लब डब सतत सुरू आहे, त्याचं काम सतत सुरू आहे. ऑरिक्युलर सिस्टॉल, वेंट्रिक्युलर सिस्टॉल, टोटल डायस्टॉल या प्रोसेस सतत या दरम्यान घडत असतात आणि प्रत्येक वेळी 70 ml पंप केलं जातं. 70 पंपिंग 70 पंपिंग 70 पंपिंग 70 पंपिंग. प्रत्येक स्ट्रोकला 70 ml एवढं ब्लड इथून पंप होतं, म्हणून 70 ml हा स्ट्रोक व्हॉल्यूम आहे. प्रत्येक कार्डियक सायकलमध्ये एकदा लब साऊंड आहे एकदा डब साऊंड आहे. हे नॉर्मल साऊंड आहेत आणि स्टेथोस्कोप लावतात. आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला स्टेथोस्कोप लावला जातो आणि त्या स्टेथोस्कोपच्या सहाय्यानं आपले हार्टचे साऊंड व्यवस्थित आहेत की नाही हे चेक केलं जातं. कारण त्या स्टेथोस्कोपमध्ये पण मेम्ब्रेनच आहे ना, हा साऊंड चेक केला जातो. तर नॉर्मल कंडिशनला हे 2 साऊंड आहेत, पण ॲबनॉर्मल साऊंड आहे का? काही वेळा काय होतं, एखाद्याची झडप आपण ऐकतो, हृदयाची झडप खराब झाली, म्हणजे जी काही वॉल आहे, आता अशी ही समजा ओपनिंग, हे ओपनिंग आहे आणि ही ट्रायकस्पीड किंवा बायकस्पीड वॉल आहे, ही अशी बसणार ना कॉन्ट्रॅक्शन रिॲक्शनच्या दरम्यान, अशी होणार, क्लोज होणार, लब 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 लब. सेमिलुनार वॉल असेल तर डब 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 डब, लब डब लब डब लब डब. प्रत्येक कार्डियक सायकलला सेमिलुनार वॉल आणि ट्रायकस्पीड बायकस्पीड. पण चुकून समजा एखाद्याची झडप खराब झाली आणि ती सरळ अशी बसायच्या ऐवजी अशी घुसली, कोलॅप्स झाली, तर लब साऊंड येईल का? जिथली वॉल खराब झाली तिथला साऊंड ॲबनॉर्मल असणार. त्याला आपण ॲबनॉर्मल साऊंड जो प्रोड्यूस केला जातो तो
तो आहे हिस. समजा असा केला लब, आत घुसली हिस, असा केला लब नॉर्मल, आणि असं घुसली वॉल आत कोलॅप्स झाली हिस. त्याला आपण म्हणतो हार्ट मर्मर, ॲबनॉर्मल साऊंड. हार्ट मर्मर ॲबनॉर्मल साऊंड असतो इथं. तर अशा प्रकारे हार्ट साऊंड या कार्डियाक सायकलच्या दरम्यान प्रोड्यूस केले जातात.